हरिओम. अष्टावक्र गीता. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 20, श्लोक क्रमांक 7. क्व सृष्टि क्वच संहार क्व साध्यं क्वच साधनं क्व साधक क्व सिद्धिर्वा स्वस्वरूपे हमद्वये. भावार्थ: मी अद्वैत स्वरूपात स्थित झाल्यावर आता मला कोणती सृष्टी आणि कसला संहार, कसले साध्य आणि कसली साधना, कोणता साधक आणि कसली सिद्धी. मी अद्वैत स्वरूपात स्थित झाल्यावर आता मला राजा जनक आपल्या परम अवस्थेत आता एक एक गोष्ट त्याच्याकडे नाहीच हे पक्के करून अष्टावक्र मुनींना सांगत आहे. कोणती सृष्टी आणि कसला संहार. राजा जनकाला त्या सृष्टीचाही काही भाव उरला नाही. वास्तवात तो आता या सृष्टीत आहे, या सृष्टीतील एक राज्य सांभाळत आहे, परंतु त्या परम अवस्थेत तो येथे केवळ साक्षी आहे. या सृष्टीत उत्पत्ती, स्थिती आणि लय अशी जी अव्याहत उलथापालथ सुरू आहे, आता त्यालाही तो साक्षी आहे. त्याला निर्माण आणि लय असे काही नाही. त्याच्यासाठी ती एक वाहती व्यवस्था आहे. कसले साध्य आणि कसली साधना. त्यामुळे आता त्याला काही साध्य नाही आणि त्यासाठी काही साधनाही नाही. कारण विश्वाच्या या वाहत्या प्रवाहात काही साध्य करण्यासारखे नसतेच. प्रवाह थांबत नाही, तो सतत वाहत असतो. स्थिरता असल्याशिवाय काही साध्य होत नाही. समोर विश्व अव्याहत प्रवाहित होत आहे. साक्षी राहून त्याचे अवलोकन करायचे आहे. त्यात काही निराळे मिळवण्याचे कारण नाही. कोणता साधक आणि कसली सिद्धी. ज्याला काही मिळवायचे शिल्लक नाही तेथे असिद्ध असे काहीही नाही आणि त्यामुळे आता साधक असण्याचेही कारण नाही. कारण सर्व काही मिळालेलेच आहे. राजा जनक अद्वैतात विश्वस्वरूप झाला आहे. आपण स्वतःपासून काही निराळे मिळवू शकतो का? आता सर्व काही सिद्ध होऊन त्या पलीकडे परमावस्था प्राप्त झालेली आहे. तो सिद्धींच्याही पार पलीकडे पोहोचलेला आहे. श्लोक क्रमांक 8. क्व प्रमाता प्रमाणं वा क्व प्रमेयं क्वच प्रमा क्व किंचित क्व न किंचित वा सर्वदा विमलस्य मे. भावार्थ: सदा सर्वदा सर्वस्वी विशुद्ध झाल्यामुळे मी कसला प्रमाता, कसले प्रमाण, कसले प्रमेय, कशाची प्रमा, कोठे किंचित आहे, कोठे अकिंचित आहे. सदा सर्वदा सर्वस्वी विशुद्ध झाल्यामुळे अद्वैतात स्वस्वरूप होऊन मी सदा सर्वदा विमल, निर्मल, निर्भेळ, निर्लेप, परिपूर्ण शुद्ध, परिपूर्ण पवित्र झालो आहे. आता मला माझे असे जड किंवा सूक्ष्म काहीही शिल्लक राहिलेले नाही. जे काही होते ते कायमस्वरूपी सर्व गळून दूर झाले आहे. आता मी एक परम विशुद्ध, परम चैतन्यमय आहे. त्यामुळे मी कसला प्रमाता. प्रमाता म्हणजे ज्याला ज्ञान होते तो ज्ञाता. आत्मस्वरूप झाल्यावर आता मला आणखी कसले ज्ञान होणार. मी स्वतःच ज्ञान विज्ञान याच्या अतीत झालो आहे. त्यामुळे मी प्रमाता असू शकत नाही. कसले प्रमाण. प्रमाण म्हणजे ज्ञान प्राप्त करण्याचे साधन, ज्ञान मिळाल्याचा पुरावा. आता मी ज्ञान मिळवण्याच्या अतीत झालेला असल्यामुळे ज्ञानाचे साधन आणि पुरावा काय कामाचा. कसले प्रमेय. प्रमेय म्हणजे ज्ञेय, ज्याचे ज्ञान घ्यायचे ते. येथे आता आत्मस्वरूप झाल्यामुळे आणखी काही ज्ञात व्हायचे शिल्लक नाही. त्यामुळे येथे प्रमेय नाही. कशाची प्रमा. प्रमा म्हणजे ज्ञान. मी आत्मस्वरूपात भौतिक आणि अभौतिक असे सर्व काही पार करून
त्या पलीकडे योगधामी आलो आहे. मी स्वरूप असल्यामुळे मला माहीत नाही असे ज्ञान या ब्रह्मांडात शिल्लकच नाही. यास्तव आता मला प्रमा असण्याचे कारण नाही. कोठे किंचित आहे, कोठे अकिंचित आहे. मी सर्व काही असून काहीही नसल्यासारखं आहे. चैतन्याची हीच परमावस्था आहे. त्यामुळे किंचन किंवा अकिंचन असे काहीही नाही. हरिओम.